नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास फिफ्थ डे 4th and 5th वर्ग 5वा दिवस 4था आणि 5वा. ओके. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने आपण जो सेतू अभ्यासक्रम अभ्यासतो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातला आजचा 4था आणि 5वा दिवस आणि आजचा युनिट आहे 4 and 5 डिजिट नंबर्स. ओके. 4 आणि 5 डिजिट नंबर आपल्याला हे लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथं अतिशय सोपं आहे. 3760. आता हा नंबर लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. मग इथं लिहूया आपण 4,400 अँड काय विद्यार्थी मित्रांनो, अँड 1. इथं 1 आहे अँड 1. ओके. त्यानंतर 13,758. 13,758. ओके. 58. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे की नाही बघा. त्यानंतर आहे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, 30,000. THIRTY 30,000. ओके. त्यानंतर ही संख्या लिहायची विद्यार्थी मित्रांनो 27 TWENTY 27,000 27,771 771. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे की नाही. 13,801. 13,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, 801. 13,801. त्यानंतर 55,000 555. ओके. अँड 555. 55,555. ओके. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो या संख्या लिहिणं. तुम्ही अशा संख्या भरपूर लिहायच्या, या वाचायच्या. ओके विद्यार्थी मित्रांनो. तर आता पुढे बघा, पुढे दिलेलं आहे इव्हन अँड ऑड नंबर. ओके. इव्हन अँड ऑड नंबर. इव्हन अँड ऑड नंबर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, इव्हन अँड ऑड नंबर म्हणजे समसंख्या आणि विषमसंख्या. समसंख्या आणि विषमसंख्या. ओके विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये काय आहे, समसंख्यामध्ये ज्याच्या युनिट प्लेसला इथं दिलेलं आहे वी कॅन आयडेंटिफाय इव्हन अँड ऑड नंबर बाय डिवायडिंग देम इन द ग्रुप्स ऑफ 2. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण एक कोरं पेज घेऊया आणि त्याच्यावर लिहूया विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजेल की ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण इव्हन नंबर असे म्हणतो. आणि ज्याच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना आपण ऑड नंबर म्हणतो. किंवा एनी इव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 2. इव्हन नंबरला 2ने भाग जातो आणि ऑड नंबर नॉट डिव्हिजिबल बाय 2. ऑड नंबरला 2ने भाग जात नाही. ओके. म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात ती समसंख्या आहे. समजा मी उदाहरण सांगितलं की ही कोणती संख्या आहे, मग इथं बघायचं ही आहे इव्हन नंबर आणि ही आहे ऑड नंबर. ओके. आता ज्याच्या युनिट इथं किती विद्यार्थी 5, मग 5 कशात आहे, ऑडमध्ये, म्हणजे दिस इज द ऑड नंबर. आता मी जर असं विचारलं 1 0 1 0 ही कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, 0 एकक स्थानी आहे युनिट प्लेसला, म्हणजे ही आहे इव्हन नंबर. ओके. मग आपण आता ओळखू शकतो
ही कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? ही इवन आहे, कारण 6 अंक आहे, इथं 6 इवनमध्ये. ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 अंक असतात ते समसंख्या असतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असंच एक गणित करायचं आहे. आता बघा, या संख्या दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. क्लासिफाय द नंबर्स इन इवन अँड ऑड नंबर. हे नंबर आपल्याला क्लासिफाय करायचे. इवनच्या खाली याच्यातले इवन नंबर लिहायचे आणि ऑडच्या खाली याच्यातले ऑड नंबर लिहायचे. आता 9 हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑड नंबर आहे, तो आपण इथं लिहूया. 24 काय आहे? इवन नंबर आहे, तो आपण इथं लिहूया. 67 काय आहे? ऑड नंबर आहे, तो आपण इथं लिहूया. 89 ऑड नंबर आहे, तो इथं लिहूया. 36 इवन नंबर आहे. 98 इवन नंबर आहे. 20 इवन नंबर आहे. 33 ऑड नंबर आहे. 66 इवन नंबर आहे आणि 4 इवन नंबर आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर व्याख्या समजली असेल तर तुम्हाला हे क्लासिफाय करायला वेळ लागणार नाही. ओके, चला अशा प्रकारे आपलं हे पण संपलं. ओके, म्हणजे हे झालं विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे आहे मेक. इथं आपल्याला एक संख्या दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. मेक अँड रीड 4 डिजिट नंबर्स फ्रॉम द गिवन डिजिट. आता आपण याच्यापासून ही संख्या बनवू 3, 6, 7, 9 आणि हिलाच वाचूया विद्यार्थी मित्रांनो. 3000 600 and 79. SEVENTY 79. तुम्ही अजून दुसरी संख्या बनवू शकतात. 7, 3, 6, 3, 7, 9. 6379. तुम्ही अजून एक संख्या बनवू शकतात विद्यार्थी मित्रांनो. 9763. 9763. तुम्ही अजून एक संख्या बनवू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आता कोणती घेऊया आपण? 7 आधी घेऊया, मग 9 घेऊया, मग 6 घेऊया, मग 3 घेऊया. ही पण संख्या तुम्ही अशा कितीही संख्या बनवू शकता त्याच्यापासून आणि तुम्ही त्या लिहू शकतात. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द ग्रुप ऑफ इवन नंबर फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट इट्स नंबर इन द बॉक्स. आता तुम्हाला ह्या बॉक्समध्ये लिहायचं आहे याच्यातला कोणता इवन नंबरचा बॉक्स आहे. आयडेंटिफाय द ग्रुप ऑफ इवन नंबर फ्रॉम द फॉलोइंग. इवन नंबरचा बॉक्स कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? 22 यस इवन नंबर. 38 इवन नंबर. 36 इवन नंबर. 10 इवन नंबर. पहिलाच बॉक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यामध्ये 35 ऑड नंबर आहे, 31 ऑड नंबर आहे, 11 ऑड नंबर, हे सगळं ऑड नंबर आहेत विद्यार्थी मित्रांनो. 32 इवन नंबर, ऑड नंबर, इवन नंबर, ऑड नंबर. ओके, फक्त जो 1 नंबरचा बॉक्स आहे तो इवन नंबरचा बॉक्स आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं हे पण झालेलं आहे. आता पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पण सोपं आहे. पुढचं दिलेलं आहे विच इज नॉट द करेक्ट फॉर्म ऑफ नंबर. याच्यातलं कोणतं करेक्ट नाही आहे आपल्याला ते शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण एक 4 पेजेस घेऊया आणि आपल्याला आता याच्यातून आपण शोधणार आहोत. ओके, आता पहिली बघूया. 3456 युनिट हे करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. याला जर वाचलं तर हे होऊ शकतं. ओके, त्यानंतर 3400 5 टेन्स. 3000 आहे. 400 पण आहे. 5 टेन्स म्हणजे 50 आहे विद्यार्थी. 5 टेन्स म्हणजे काय? 5 10 म्हणजे 50 आणि 6 युनिट हे पण आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण चालतं. ओके, त्यानंतर 3400. ओके, 3400 येतं आणि 56 युनिट हे पण चालतं विद्यार्थी. 3400 म्हणजे काय? 134 आहेत म्हणजे 3400 3400 34 1 34 आणि काय विद्यार्थी 5 काय ते पुढे 56 युनिट. याच्यात 56 युनिट जर आपण मिळवले 56 युनिट तर 6543 आपल्याला पुन्हा 3456 ही संख्या मिळते. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हे पण चालेल. पण 300 अँड 4000. आता 300 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो? 300. त्यानंतर 4000 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो? 40 00 40 00 40 1 40 म्हणजे 4. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे झालं. त्यानंतर 5 टेन्स आणि 6 युनिट. ओके, 6 5 3 आणि 4 हे नाही जमणार विद्यार्थी मित्रांनो. तर हा जो आहे इथं आपल्याला 4 इज नॉट करेक्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे जमू शकत नाही. चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला 4था आणि 5वा
जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो 5वीचा तो आपला संपलेला आहे. आपण असे एक एक व्यवस्थित भाग पूर्ण करूया विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आता वेळ भरपूर आहे. आता 45 दिवसाचा कोर्स संपलेला आहे, पण आता वेळ आहे म्हणून मी बनवतोय विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण परत एकदा बघूया आणि अभ्यास करूया. बाय विद्यार्थी मित्रांनो.